दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर वाहने नेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पुणे येथील पर्यटकांवर दापोली पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी माहिती देताना सांगितले की हर्णे येथील समुद्र किनारी असलेल्या वाळूत पर्यटकांनी वाहने नेऊन स्टंट केला। समाज माध्यमांवर याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर तत्काळ दापोली पोलिसांना आदेश देण्यात आले आणि समुद्राच्या वाळूत वाहन नेणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पर्यटकांनी त्यांची वाहने समुद्र किनाऱ्यावरील वाळूत नेऊ नये, कारण पर्यटक कुटुंबासह फिरत असतात। यापुढेही अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असेही दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी म्हटले आहे। दिनांक 24/10/26 रोजी सकाळी 8 वाजता हर्णे बंदरामध्ये एक स्विफ्ट कार क्रमांक MS12 WT 1026 या गाडीने स्टंट केल्याबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा आम्ही तपास केला। तपासाअंती प्रतीक दळवी व 19 वर्ष राहणार पुणे, भिवरी पुणे याने स्टंट करून गाडी चालवले निष्पन्न झाले, तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा क्रमांक 196/25 कलम 279 336 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। माझे असे आव्हान आहे की आपण पर्यटनासाठी समुद्रकिनारी येता दापोली पोलीस ठाणे हद्दीत तसेच रत्नागिरीमध्ये खूप चांगले समुद्रकिनारे आहेत आणि त्या ठिकाणी आपण आवर्जून यावं, परंतु येथे आल्यानंतर समुद्रकिनारी लोक कुटुंबासह फिरायला येतात आणि आपण स्टंट केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि आपल्या स्टंटमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो। तरी सर्वांना, तरुण पिढीला माझं असं आव्हान आहे की आपण या प्रकारचं कोणतंही स्टंट करू नये। अगर तसे निदर्शनास आले आणि आमच्या निदर्शनास आले तर आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करू, त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करू। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।